हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या. अशा प्रकारे मान खाली घालून काय नाही होणार आहे. आम्ही विसरलो नव्हतो, कामात अडकलो होतो. आम्ही गंगाजळ घेऊन येतच होतो आणि तुम्ही हाक मारली म्हणून आम्ही इथे आलो. मला 1 मिनिट जरा पेपर दे ना. आईंना नवरात्री बद्दल काही सांगायचंय. पेपर आता रिकामा नाहीये, मी वाचत आहे. आजी, मी तुम्हाला विचारायला आले होते, तुम्हाला काही हवंय का? नाही ग पूजा, म्या बी किती भाग्यवान आहे ना की धाकटी सुनबाई माझी इतकी काळजी करते. जा तू तुझं काम कर. तू समद काम लक्ष देऊन करत जा, म्हणजे मग रागवायचं कारणच नाही. बघसून बाई, याच्यात चूक तर तुझीच आहे ना. आई, आमचं ते म्हणणं नाहीये. आता या घरात 2-2 सुना आल्यात. आपलं कुटुंब मोठं झालंय आणि पुढे जाऊन अजून मोठं होईल. लहानांसमोर या गोष्टीचं भान ठेवायला हवं, म्हणजे तेही आपल्याला मान सन्मान देतील. बघसून बाई, या घरात मान सन्मान तर समद्यांना बरोबर मिळतो. सुना आल्याने किंवा पोरा आल्याने नीती नियम तर नाही बदलणार ना घरचे. आई, जर हे आमच्यावर असेच रागवत राहिले सगळ्यांसमोर तर आपल्या सुना काय विचार करतील? आपल्या सुना काय विचार करतील हे तर मला नाही माहित, पण मला मात्र तुझ्या बोलण्यात भेसळ जरूर दिसतीये. त्या आकांक्षाने तुझे कान तर नाही ना भरले? बघ शकुंतला, आजपर्यंत तू काय बी बोलायची नाहीस आणि दिनूचा राग चुकीचा वाटत नव्हता, पण आता तुझं तोंड बी चालायला लागलंय आणि दिनूचा राग बी चुकीचा वाटतोय. नाही नाही आई, आम्हाला हे म्हणायचं नव्हतं, तुम्ही चुकीचं समजताय. बघ सुनबाई, आम्ही तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत. म्या समद्यांना ओळखते बी आणि जाणते बी. तू तुझे दोन्ही कान नीट उघडून ऐक की या घरचे नीती नियम जसे पहिले होते तसेच या पुढे राहतील. जसा दिनूचा राग होता पहिले तसाच आता बी राहील. कुणा आयऱ्या गैऱ्याच्या येण्यांना त्याचा राग बदलणार आहे आणि नाही या घराचे नीती नियम. ज्याला बदलायचंय त्यानं पाहिजे तर सौताला बदलावं. आणि राहिली गोष्ट तुझी, तर तू तुझं काम नीट लक्ष देऊन कर. दिनू काही येडा नाहीये की तुझ्यावर उगाच रागवल. आणि एक, आत्तापासून कधी दिनूची तक्रार घेऊन इथं येऊ नगस. आणि हा, जर तू चूक केली असशील तर त्याची शिक्षा तुला भोगावीच लागल. आणि एक गोष्ट की कोणाच्या बी रंगात रंगायची काय बी गरज नाहीये. काय आहे की जर दिनून त्याचा रंग बदलला ना तर ते समद्यानच भारी पडल. आकांक्षा,
काय झालंय? कोणी बोललाय का तुला काही? ते सांगते. हो, बाबा बोललेत. मला नाही, आईंना. का? काय झालंय? कोणी आईला काही बोललं का? बाबांनी आज आज बाबा आईंना एवढं काही बोलले की मी स्वतःला खूप मुश्किलीने सांभाळलं. माझ्या तर मनात आलं होतं की मग बाबांना सांगावं की यामध्ये आईंची काय चूक आहे. पण मग मला आईंचं बोलणं आठवलं आणि म्हणूनच मी गप्प बसले. नक्की झालंय काय आकांक्षा? सांग मला. माहिती विराज, आज जेव्हा बाबा पूजा संपवून उठले. तुला माहिती आहे ना, सकाळची पूजा संपल्यानंतर आम्ही सूर्यदेवाला गंगाजल वाहतो म्हणून. आज कलश मध्ये गंगाजल का नव्हतं? अशा प्रकारे मान खाली घालून काय नाही होणार आहे. आम्ही लगेच गंगाजळ घेऊन येतो. आजपासून तुला गंगाजल आणायची काही गरज नाही. हे काम आमचं आम्ही करू. मला तर समजलंच नाही विराज की आई बाबांचं असं बोलणं मान खाली घालून का ऐकत राहिला. त्या बाबांना असं म्हटलं का नाही की ह्यात त्यांची काही चूक नाही. त्या फक्त आजींचे पाय दाबत होत्या म्हणून त्यांना गंगाजळ आणायला उशीर झाला. आकांक्षा आई अशीच आहे. ती आजवर कधी बाबांना उलट बोललीच नाही आणि त्यांच्या सगळ्या बरोबर आणि चुकीच्या निर्णयांना तिने डोळे बंद करून स्वीकारले. हीच तर चूक केली त्यांनी. म्हणूनच आज बाबांनी त्यांना वाटेल ते ऐकवलं. त्यांनी एकदाही हा विचार केला नाही की त्यांच्या सुनांसमोर असं त्यांना वागवून काय वाटेल त्यांच्या मनाला. मला तर असं वाटतं विराज की आईना या विरोधात आवाज उठवावाच लागेल. कमीत कमी त्यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार तरी असावा. आकांक्षा, तू बरोबर बोलतेस. आईचं जवळजवळ अर्ध वय सरलंय बाबांची ही असली बोलणी ऐकून. तिचं बदलणं मला कठीण वाटतंय. पण हो, जर आई कधी बदलली ना आणि न घाबरता बाबांना उत्तरं दिली ना तिने, तर सगळ्यात जास्त आनंद मला होईल. विराज, मला हे नाही माहिती की आई आपला आवाज उठवतील की नाही. पण हो, मला हे नक्की माहितीये की यापुढे मी गप्प नाही बसणार. आकांक्षा, मी तुला हे आधीही सांगितलंय आणि आता परत सांगतोय, तुझ्या बोलण्याचा मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण एवढं लक्षात ठेव की तुझ्या बोलण्याने कोणी अपमानित होता कामा नाही. आणि मला खात्री आहे की तू हे नक्की करशील. तसं एक सांगू आकांक्षा, आईबाबत तुला असलेली ही काळजी बघून मला खूप बरं वाटतंय. आईला कोणाच्या तरी आधाराची खूप गरज आहे आणि मी आईच्या डोळ्यात तुझ्याबद्दलचं प्रेम साफ पाहिलंय. म्हणून जर आकांक्षा तू आईला खुश ठेवू शकलीस, या गोष्टीचा मला खूप आनंद असेल. माहिती आकांक्षा, रागिणीच्या जाण्यानंतर आई काहीशी एकटी पडली. आई मला सगळं काही सांगते पण मी सतत घराबाहेरच असतो, त्यामुळे ती नेहमीच एकटी पडते आणि तिला कोणाचा तरी आधार हवा असतो. पण आता मी आले विराज, आणि आजपासून मी आईंची फक्त सून नाही, मैत्रीण आणि मुलगी दोन्ही. सुकन्या आमच्या कन्या. तुम्ही आम्हाला बोलावलं? शकुंतला, एक गोष्ट सांग, तुला आमची काही तक्रार आहे का? ते नाही 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 नाही, यात घाबरण्याची काही गरज नाहीये. जर आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला सांग, आम्ही ती दुरुस्त करू.
हे तुम्ही काय बोलताय? आम्हाला तुमच्याबद्दल कुठलीच तक्रार नाहीये. जर तुला आमच्याकडून काही तक्रार नाहीये मग आईकडे काय बोलायला गेलेलीस? तुला काय वाटतं शकुंतला? या घरात जे काही होतं ते आम्हाला कळत नाही वय. कदाचित तू विसरतेस की या घरात जर एखादं पान जरी हल्लं ना तर त्याचा आवाज आमच्या कानांपर्यंत पोचतो. आणि तू आमची तक्रार करायला आईपर्यंत पोहोचलीस. बरं, तुला हे चांगल्या प्रकारे माहिती आहे की आई तिची कोणतीही गोष्ट माझ्यापासून लपवत नाही. तिनंच आम्हाला सांगितलं की तू तिच्याकडे आमची तक्रार केलीस. ते आम्ही तर आईंना फक्त हे सांगायला गेलो होतो की तुम्ही आम्हाला सगळ्यांसमोर ओरडू नका. का आता असं काय झालं की तुला आमच्या वरडण्याचं पण वाईट वाटायला लागलं? हे बघ शकुंतला, आम्ही तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. आम्हाला माहिती आहे की तू जे काही बोलतेस ते कोणा दुसऱ्याच्या सांगण्यावरून बोलतेस. आमच्या जाण्यानंतर आकांक्षा तुझ्याशी जे काही बोलली ते आम्हाला चांगल्या प्रकारे कळलेलं आहे. त्यामुळं आमची एक गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेव आणि तुझ्या सुनेला पण समजून टाक. आम्ही आकांक्षाला स्वीकारलेलं नाहीये, फक्त या घरात राहण्याची परवानगी दिलेली आहे. ते पण फक्त एवढ्यासाठी की आम्हाला नाही वाटत की आमचा मुलगा विराज हे घर सोडून निघून जावा. तुम्ही चुकीचं समजता आहात. आकांक्षाने असं काहीच नाही केलंय ज्याने तुमचा अपमान होईल. ती असं कधीच नाही करणार शकुंतला, कारण तिला माहितीये की तो दिवस येण्याच्या अगोदरच ती या घराच्या बाहेर असेल. शकुंतला, आम्ही आमच्या मित्रांना एखाद वेळी विसरू शकतो पण शत्रूला कधीच नाही. आकांक्षा आमची शत्रू आहे आणि कायम शत्रूच राहील. आणि जर तू तिच्या बोलण्यात येऊन जर कधी असं काही करण्याचा प्रयत्न केला की ज्याने आम्हाला आणि आमच्या घराला नुकसान झालं तर लक्षात ठेव शकुंतला, तो दिवस विराजा आणि आकांक्षाच्या या घरातला शेवटचा दिवस असेल. आम्ही फक्त आकांक्षालाच नाही तर तुझ्या लाडक्या पोराला विराजला पण या घरातून बाहेर काढू. आम्हाला वाटतंय आमचं बोलणं तुझ्या लक्षात आलेलं आहे. सुकन्या आमच्या कन्या. हे सगळं तेव्हा झालं जेव्हा तू मंदिरात गेली होतीस आणि मी तुझ्या यायचीच वाट बघत होते की तू येशील आणि मी तुझ्याशी बोलेन. खरंच कल्याणी, हे खरंच खूप वाईट झालंय. माहित नाही बिंदिया हे असं चुकीचं का वागतीये आणि मी तुझ्या समोर तिला किती समजवण्याचा प्रयत्न करतेय पण तरीही मला असं वाटतंय की तिने न ऐकण्याची शपथच घेतलीये. हो उमा, म्हणूनच मी तुझ्याकडे काही सल्लामसलत करायला आले. कारण बिंदिया ना तुझ्याने सांभाळली जाते ना माझ्याने, आणि ती तृष्णा आणि अपूर्वमध्ये दुरावा निर्माण करतच चालली. उमा, बिंदियाने उचललेलं प्रत्येक एक पाऊल तृष्णा आणि अपूर्वसाठीच नाही पण तिच्यासाठीही चांगलं नाहीये. असं होऊ शकतं की बिंदिया हे सगळं अजाणतेपणी करते, पण आपण तर मोठे आहोत ना, समजूतदार आहोत.
आपलं कर्तव्य आहे की आपण तिला योग्य मार्ग दाखवावा, तिला हे करण्यापासून थांबवावं. या घराचं सुख तिने उद्ध्वस्त करू नये. कल्याणी, तुझ्याजवळ जर काही मार्ग असेल तर मलाही सांग. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे, खरंच. मला वाटतंय की उमा, तू बिंदियाला घेऊन दुसरीकडे कुठेतरी जा. आम्ही तर या घराला कायमचं आपलंसं करण्यासाठी प्रयत्न करतोय, पण ही कल्याणी आम्हाला इथून काढण्याचा प्रयत्न करतेय. चला, काहीच हरकत नाही. कळू तर दे हिच्या मनात तरी काय आहे. तू ऐकतेस ना उमा? हा हा हा, बोल, ऐकतेय मी. उमा, तू आणि बिंदिया वेगळं राहिल्यामुळे असं होऊ शकतं की बिंदिया आणि अपूर्व हे दोघे फक्त ऑफिसमध्येच एकत्र राहतील, आणि जेव्हा अपूर्व घरी येईल तेव्हा पूर्ण वेळ तृष्णासाठी देऊ शकेल. त्याला हवं असो वा नसो, त्याला सगळ्या गोष्टी तृष्णाला सांगाव्या लागतील. तृष्णानेच बनवलेलं नाश्ता, जेवण सगळं त्याला खायला लागेल. असं होऊ शकतं की हळूहळू त्या दोघांमधला दुरावा कमी होईल, आणि असू शकतं की त्या दोघांमधल्या सगळ्या अडचणी दूर होतील. म्हणून आपल्याला हे पाऊल उचलायलाच हवं उमा. तुझ्यासारख्या एवढ्या जीवाभावाच्या मैत्रिणीला लांब जायला सांगणं मला चांगलं वाटत नाहीये, पण आपल्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. कल्याणी, यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच नाहीये. तू जे काही करतेस ते तुझ्या मते योग्यच आहे, काहीच हरकत नाहीये. मी बिंदियाला घेऊन कुठेतरी दुसरीकडे जाते. तू बघ, हळूहळू सगळं काही नीट होईल. मला माहिती होतं तू माझं बोलणं नक्की ऐकशील. तू माझी मैत्रीणच नाही, माझी बहीण आहेस, आणि मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. सुकन्या आमच्या कन्या. तू माझी मैत्रीणच नाही, माझी बहीण आहेस, आणि मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही. अरे, यामध्ये उपकाराची काय गोष्ट आहे? तसही एक प्रकारे तू तुझ्या मनातली गोष्ट मला सांगून चांगलंच केलंस. मलाही आता समजलंय की यापुढे काय करायचंय. ठीक आहे उमा, तू बिंदियाशी बोलून घे, मी येते. ठीक आहे. आता तर बिंदियाशी बोललंच पाहिजे, कारण घरातून न जाण्याचा रस्ता बिंदिया सांगू शकेल मला. मी फोन करून सगळं सांगते तिला. मॅडम, हे शर्माजीचे अकाउंट आहे, तुम्ही चेक करा. ठीक आहे. तसं हे अकाउंट तर बरोबर आहे, पण तुम्ही एक काम करा, तुम्ही पुन्हा एकदा मिस्टर शर्माकडून हे चेक करून घ्या. ओके मॅडम. आणि हो, मिस्टर शर्मा यांचा चेक तर रेडी आहे ना? मी त्या अकाउंटंटला विचारतो. तुम्ही जाऊ शकता. हो आई, फोन कशाला केलास? मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं. कल्याणी आली होती माझ्याजवळ, बोलत होती की मी तुला घेऊन कुठेतरी दुसरीकडे जावं, कारण अपूर्व आणि तृष्णामध्ये वाद वाढतच चाललाय. त्यांच्या नात्यात दुरावा वाढतोय, म्हणूनच. अच्छा, मग तू काय बोललीस? काय बोलू मी? बस शांत राहून तिचं ऐकत राहिले आणि तिच्या होला हो देत राहिले. अजून काय करू मी याच्याशिवाय? आणि सांगितलं मी तिला की ठीक आहे, मी बिंदियाला घेऊन कुठेतरी दुसरीकडे जाते. व्हेरी गुड आई, तू हे बोलून खूप चांगलं काम केलंस. आता तू माझी ही गोष्ट नीट लक्ष देऊन ऐक की तुला करायचं काय आहे.
आज संध्याकाळी जेव्हा मी आणि अपूर्व घरी येऊ तेव्हा बस आई, बाकी सगळं तर मी सांभाळून घेईन आणि मग आपल्याला कोणीही या घरातून बाहेर काढण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. ठीक आहे, चल ठेवते मी. हा ललवानी साहेब, आमासनी माहिती आहे तुमचं काम होईल, पण एवढ्या लवकर नाही. तुम्ही काळजी करू नका. होय होय. अगं आई, तुझा पाय अजून बरा झाला नाही. तू म्हणत असशील तर डॉक्टरला इकडेच बोलवतो. अरे न ग दिनू, डॉक्टर काय करणार आहे? वय झालंय, वय 4 दिवसात आपणच बरं. पूजा, पूजा, अगं पूजा, दे मी तुझी मदत करते. न ग. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या